तर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 5वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2026. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. हा जो पेपर आहे हा 2 टप्प्यामध्ये असतो. एक तोंडी चाचणी आणि दुसरा लेखी चाचणी. सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा होईल. तोंडी चाचणी आहे. खालील परीक्षेत लक्षपूर्वक ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. शिक्षक तुम्हाला एक परिच्छेद वाचून दाखवतील आणि त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे विचारतील. जसे की उदाहरणार्थ त्या ठिकाणी हा परिच्छेद वाचल्यानंतर दिलीप कशातून प्रवास करत होता ते सांग. तर याचं उत्तर आहे जादूच्या होडीतून. मग उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. खालील सूचनेनुसार कृती कर. पुढील उत्तराचे प्रकट वाचन कर. म्हणजे हा उतारा प्रकट वाचन म्हणजे मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला वाचायचा आहे आणि मग नंतर वाचन झाल्यानंतर वरील उताराच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे दे. उतार्यात आलेल्या पात्रांची नावे सांगा. जसे की या ठिकाणी तनया आणि तिची आई. तनयाच्या आईची नजर वर्तमानपत्रातील कशाच्या जाहिरातीवर होती? तर उत्तर आहे पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात. अशा पद्धतीने मित्रांनो, आता लेखी चाचणी या ठिकाणी सुरू होती तुमची. त्यामुळे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. इथे सूचना फलक दिला आहे. दिनांक 10 मार्च 2025 सहजीवन सोसायटीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस टाकी भरली जाणार नाही. सोसायटीतील सर्व रहिवाशांना याची नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करावा. 2 दिवस पुरेल एवढा पाण्याचा साठा करून ठेवावा. कृपया सर्वांनी सहकार्य करावे. अध्यक्ष सहजीवन सोसायटी. आता याच्यावर प्रश्न उत्तर बघा, सूचना फलक कोणासाठी आहे ते लिही. तर उत्तर आहे आपलं सहजीवन सोसायटीतील रहिवाशांसाठी. सूचना फलकात खालीलपैकी कोणता मुद्दा नाही त्या पर्यायाला गोल कर. बघा, टाकी दुरुस्ती आहे, पाण्याचा काटकसरीने वापर हे सुद्धा आहे, पाणी साठवणे हे सुद्धा आहे, पाणी विकत आणणे हा मुद्दा त्यामध्ये नाही, त्याला आपण गोल करूया. सूचना फलकावरील सूचना कोणत्या दिनांकास देण्यात आली आहे ते लिही. तर उत्तर 10 मार्च 2025 रोजी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सहजीवन सोसायटीतील रहिवाशांना किती दिवस पुरेल असा पाणीसाठा करून ठेवण्यासाठी सूचना देण्यात आली आहे? तर उत्तर आहे 2 दिवस. पाणी वाचवण्यासाठी कोणतेही 2 उपाय लिही. तर पाणी जपून वापरावे, शक्य असलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा. अशा पद्धतीने आपण आपल्या मनाचे उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे. खाली दिलेली माहिती वाच व सूचनेनुसार कृती कर. किल्ला बनवणे उपक्रमात तुझ्या गटाने सुंदर किल्ला बनविला. गटाचे सर्वांनी कौतुक केले. आता तुला तुमच्या गटाने किल्ला कसा बनवला ते सर्वांना सांगण्यासाठी भित्तीपत्रक तयार करायचे आहे. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे भित्तीपत्रक. बघा, मुद्दा आहे बनवलेल्या किल्ल्याचे नाव. तर या ठिकाणी नाव लिहिलेले आपण उत्तर प्रतापगड. किल्ला बनवण्यासाठी वापरलेले साहित्य. कोणकोणते साहित्य आपण वापरलेले किल्ला बनवण्यासाठी? दगड, विटा, माती, काटशीट, कामठी, गोणपाट, गेरू, चुना, झेंडे इत्यादी. किल्ला बनवण्याची कृती हे सविस्तर लिहायचं आहे. प्रथम मोकळी आणि सपाट जागा निवडली. तिथे विटांच्या सहाय्याने किल्ल्याचा एक ढोबळ आकार तयार केला. अशा पद्धतीने संपूर्ण कृती मी लिहिलेली आहे. तुम्ही ती वाचा आणि परीक्षेमध्ये जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता. खालील प्रसंग वाच व संवाद लिही. परीक्षा संपल्यावर तुला मामाच्या गावी जायचे आहे हे तू आईला सांगत आहेस अशी कल्पना कर व त्या प्रसंगी तुझ्यात व आईमध्ये होणारा संवाद लिही. उदाहरणार्थ तू काय म्हणणार आहे आईला? तू, आई माझी परीक्षा आता 2 दिवसात संपणार आहे. मग या सुट्टीत आपण मामाच्या गावी जाऊया का? आई, हो का? पण मामाच्या गावी जाण्याची एवढी घाई का लागली आहे तुला? असा संवाद मी या ठिकाणी पूर्ण केला आहे. तुम्ही तुमच्या मनाने वेगळा संवाद सुद्धा या ठिकाणी पूर्ण करू शकता. सूचनेनुसार उत्तरे लिहायचं आहे. चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारे एकवचनी व अनेकवचनी शब्द शोध. त्यापैकी प्रत्येक एक शब्द योग्य त्या ठिकाणी लिही. बघा, एकवचनी शब्द याच्यामध्ये लिहायचा आहे. बरेचसे शब्द आहे याच्यामध्ये, जसं की टोपली आहे, पाखरू आहे. त्यानंतर बघा, अनेकवचनी शब्द जर विचार केला तर या ठिकाणी खिडक्या, टाळ्या असे अनेकवचनी शब्द सुद्धा आहेत. खालील वाक्यात रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही. बेटावर अनेक फळांची झाडे होती. जंगलात अनेक पक्षी राहत होते. आपण होती आणि होते हे उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. खालील सूचनेनुसार कृती कर. कंसातील योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिही. आरोही, तू किती सुंदर नृत्य करतेस. बघा, आरोही नंतर कॉमा, तू किती सुंदर नृत्य करतेस नंतर उद्गाराचे चिन्ह. खाली दिलेला शब्द वापरून प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही.
अंतर जालना ते मुंबई हे अंतर जवळपास 300 किलोमीटर आहे. अंतराळ कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला आहे. प्रश्न 9 खालील चित्राचे निरीक्षण कर व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह. चित्राचा विषय कोणता आहे ते लिह. तर उत्तर चित्राचा विषय आहे पतंग उडविणारी मुले. पतंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही 4 साहित्यांची नावे लिह. उत्तर रंगीत पेपर, कामठी, डिंक, दोरा इत्यादी. वरील चित्राचे वर्णन 4 ते 5 वाक्यात तुझ्या शब्दात लिह. बघा या चित्रात काही मुले आणि मुली मोकळ्या मैदानात एकत्र मिळून पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. अशा पद्धतीने वर्णन चित्र पाहून तुम्हाला लिहायचं आहे. मग खालील कविता वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिह. ही कविता आहे झाडाचं हलतं पान, आजीचे डुलते मान. झाडाचं पान सळसळतं, आजीचं असणं खळखळतं. अशी झाड आणि आजी ही कविता आहे विजया जागीरदार यांची. कवितेत आजीची तुलना कोणाशी केली आहे ते लिह. तर उत्तर आहे आजीची तुलना झाडासोबत केलेली आहे. कवितेतील आजीचा प्रेमळपणा दर्शवणाऱ्या कृती लिह. तर आजीने खाऊ देणे, गोष्ट सांगणे, अंगाई गीत गाणे आणि नातवंडांना मायेने कुशीत घेणे. अशा पद्धतीने यावर आधारित या कृती आपण या ठिकाणी पूर्ण केलेल्या. प्रश्न 11वा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 7 ते 8 ओळीत गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे. बघा गाव, रिकामी जागा, त्या ओढी दाट जंगल, रिकामी जागा. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी योग्य शीर्षक टाकून तुम्हाला गोष्टी तयार करायच्या आहेत. तर या पद्धतीने एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला तयार करून देतो. तुम्ही अशीच दुसरी गोष्ट तयार करू शकता किंवा या गोष्टीचा सराव करून परीक्षेमध्ये लिहू शकता. तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा एक हेच बळ. एका गावाभोवती दाट जंगल होते. तिथे अनेक प्राणी व पक्षी आनंदाने राहत होते. एके दिवशी एका शिकाऱ्याने पक्ष्यांना पकडण्यासाठी जमिनीवर दाणे टाकून जाळे पसरले. अन्नाच्या मोहाने पक्ष्यांचा थवा खाली उतरला आणि जाळ्यात अडकला. सर्व पक्षी घाबरले आणि सुटकेसाठी ओरडू लागले. तेव्हा एक हुशार कावळ्याने त्यांना सल्ला दिला की घाबरू नका, सर्वांनी मिळून ताकद लावा आणि ही जाळी घेऊनच आकाशात उडा. पक्ष्यांनी कावळ्याचा सल्ला मानला आणि एकीने जोर लावून ते जाळ्यासह उडाले. शिकारी त्यांच्या मागे धावला, पण ते त्याच्या हाताला लागले नाही. पुढे कावळ्यांना त्याने आपल्या मित्र उंदराकडे नेले. उंदराने आपल्या तीक्ष्ण दाताने जाळे कुरतडले आणि सर्व पक्ष्यांना मुक्त केले. अशा प्रकारे एकीमुळे पक्ष्यांचे जीव वाचले. धन्यवाद मित्रांनो. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज YouTube चॅनल. थँक यू वन्स अगेन. बाय.